2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची 25 वर्षांची युती तुटली। मुख्यमंत्री पदाबाबत एकमत न झाल्यानं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली। त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तास्थानी आली, पण एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला। शिवसेनेत उभी फूट पडल्यानं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं। परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपाला सातत्यानं लक्ष केलं, पण 5 वर्षांनंतर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं आणि त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या। शिवसेना आणि भाजपची युती होण्याचं हे पहिलं संकेत समजलं जातं। शिवसेना आणि भाजपची युती होण्याचं दुसरं संकेत म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती। अनेक जण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश करतात। 27 जानेवारीला अशाच पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड पडलं। मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांच्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। आणि तिसरं आणि महत्त्वाचं संकेत म्हणजे भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली आणि वधूवराला आशीर्वाद दिले। यावेळी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये चर्चा देखील झाली। मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना मग युती कधी असा प्रश्न विचारला। आपली युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल, मी या सुवर्ण क्षणांची वाट पाहतोय असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळेस म्हटलं। उद्धव ठाकरेंनी देखील युतीला दुजोरा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक अविश्वसनीय घडामोडी घडल्या। आता हे काही संकेत आहेत ज्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचेही संकेत दिसतात। तुम्हाला काय वाटतं, ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची युती व्हायला पाहिजे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।